असं कधी झालंय का की आपला हेतू तर अगदीच चांगला असतो, पण गोष्टी भलत्याच घडतात? आपण कोणाची मदत करायला जातो आणि नकळतपणे नुकसान करून बसतो. मग प्रश्न पडतोच, आपल्या कृतींच्या अनपेक्षित परिणामांपासून आपली शुद्ध भावना आपल्याला खरंच वाचवू शकते का? याच एका गहन प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी चला एका प्राचीन कथेच्या आणि बुद्धांच्या कालातीत शिकवणीच्या जगात प्रवेश करूया. आजचा आपला हा प्रवास 6 भागांमध्ये विभागलेला आहे. आपण सुरुवात करणार आहोत एका सार्वत्रिक नैतिक समस्येपासून. त्यानंतर आपण एका शिकाऱ्याच्या नाट्यमय कथेतून प्रवास करू आणि मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कथेत दडलेलं शहाणपण आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनात कसं वापरायचं हेही समजून घेऊ. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, विषांची समस्या. आता विष हा शब्द ऐकून कदाचित धक्का बसला असेल, पण लवकरच आपल्या लक्षात येईल की आपल्या रोजच्या आयुष्यातले अनेक नैतिक पेचप्रसंग या एकाच रूपकातून किती सहजपणे उलगडतात. आजच्या या जोडलेल्या जगात हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. ज्या परिणामांची आपण कल्पनाही केलेली नसते, त्या परिणामांसाठी आपण किती जबाबदार असतो? विचार करा, आपण ऑनलाईन एखादी बातमी फक्त शेअर करतो, पण त्यामुळे समाजात गैरसमज पसरतो. आपला हेतू तसा नसतो, पण परिणाम तर घडतोच. अशा वेळी आपल्या मनातील शुद्धता, आपला हेतू किती महत्त्वाचा ठरतो? आता आपण वेळेत थोडं मागे जाऊया, प्राचीन भारतात. डोळ्यासमोर आणा राजगृहाजवळचं ते शांत वेळुवन विहार. सकाळची प्रसन्न वेळ आहे, हवेत धूप आणि फुलांचा मंद सुगंध दरवळतोय आणि सगळीकडे भिक्खू संघाची शांतता पसरलेली आहे. याच पवित्र वातावरणात आपण एका शिकाऱ्याच्या गोष्टीत प्रवेश करणार आहोत. तर राजगृहात कुक्कुटमित्त नावाचा एक शिकारी राहायचा, पण त्याची पत्नी ती मात्र पूर्णपणे वेगळी होती. तिला सोतापत्ती प्राप्त झाली होती, म्हणजे ती ज्ञानाच्या त्या मार्गावर होती जिथून तिची वाईट कर्मांपासून कायमची सुटका झाली होती. विचार करा, हे किती विलक्षण जोडपं असेल. एकीकडे जीव घेणारा पती आणि दुसरीकडे जीवनाचा खरा अर्थ शोधणारी पत्नी. त्यांच्या नात्यात एक खोलवरचा न बोललेला संघर्ष दडलेला होता. आणि मग एके दिवशी सकाळी भगवान बुद्धांनी आपल्या अभिन्य शक्तीने, म्हणजेच आपल्या विशेष ज्ञानाने जगाचं अवलोकन केलं. तेव्हा त्यांच्या करुणामय दृष्टीला दिसलं की कुक्कुटमित्त, त्याचे 7 मुलगे आणि त्यांच्या सुना, या सर्वांमध्ये ज्ञानाचा अंकुर फुटण्याची क्षमता आहे. ही केवळ एक साधी घटना नव्हती, तर बुद्धांचा एक सहेतुक आणि करुणापूर्ण हस्तक्षेप होता, जो एका संपूर्ण कुटुंबाचं भवितव्य बदलणार होता. बुद्ध त्या जंगलात गेले जिथे त्या शिकाऱ्याने आपला सापळा लावला होता. तिथे त्यांनी सापळ्याजवळ आपल्या पावलाचा फक्त एकच ठसा मागे ठेवला आणि जवळच्याच एका झुडपाखाली अगदी शांतपणे बसले. बुद्धांची ही कृती बघा, किती शांत आणि किती सखोल होती. त्या एका पावलाच्या ठशाने पुढे घडणाऱ्या एका मोठ्या नाट्यमय प्रसंगाची पायाभरणी केली होती. आता कथेतील तणाव अगदी शिगेला पोहोचतो. शिकाऱ्याच्या आगमनाने वातावरणात एक प्रकारची गंभीरता येते आणि सुरू होतो आपला तिसरा भाग, न हलणारे धनुष्य. आणि मग बघा घटना कशा वेगाने घडतात. सकाळी शिकाऱ्याला रिकामा सापळा आणि एक अनोळखी पाऊलखुण दिसते. काही क्षणातच तो रागाच्या भरात बुद्धांना पाहतो आणि धनुष्य उचलतो. पुढच्या क्षणी तो आणि त्याचे 7ही मुलगे जणू काही पुतळेच बनतात, स्तब्ध होतात. आणि दुपारपर्यंत शिकाऱ्याच्या पत्नीच्या येण्याने हे संपूर्ण चित्रच पालटून जातं. जेव्हा शिकाऱ्याने तो रिकामा सापळा पाहिला, तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. त्याच्या मनात एकच विचार आला, झुडपाखाली बसलेल्या याच व्यक्तीने माझी शिकार, माझी रोजीरोटी पळवली आहे. हा फक्त एका प्राण्याचा प्रश्न नव्हता, तर त्याच्या अस्तित्वावर, त्याच्या शिकारी असण्याच्या अभिमानावर झालेला हल्ला होता. त्या तीव्र रागाच्या भरात त्याने बुद्धांवर बाण चालवण्यासाठी धनुष्य खेचलं आणि त्याच क्षणी तो जणू दगडाच्या मूर्तीसारखा जागेवरच खिळून राहिला. मदतीसाठी धावून आलेले त्याचे 7ही मुलगे त्याच अवस्थेत पोहोचले. त्यांनीही आपल्या वडिलांचा शत्रू समजून बुद्धांवर बाण लोखले, पण त्यांचीही शरीरं निश्चल झाली. जरा त्या दृश्याची कल्पना करा. 8 पुरुष हातात शस्त्र घेऊन आक्रमक मुद्रेत एका शांत आणि प्रसन्न व्यक्तीसमोर स्तब्ध उभे आहेत. जणू का हिंसेचा पराभव शांतीसमोर झाला होता. आणि मग त्या तणावपूर्ण शांततेचा भंग करत शिकाऱ्याची पत्नी धावत तिथे येते. ती ते दृश्य पाहते आणि जोरात ओरडते, अहो, माझ्या वडिलांना मारू नका. तिचे हे शब्द त्या वातावरणातील सगळा तणाव जणू काही एका क्षणात विरघळून टाकतात. तिचे शब्द ऐकताच शिकाऱ्याच्या आणि त्याच्या मुलांच्या मनात एक क्रांतीच झाली. ज्यांना ते काही क्षणांपूर्वी शत्रू समजत होते, ते आता सासरे आणि आजोबा वाटू लागले. त्यांच्या मनातील द्वेषाची जागा मैत्री आणि करुणेच्या विचारांनी घेतली. बघा, एका छोट्याशा माहितीच्या तुकड्याने त्यांची संपूर्ण विचारसरणी आणि वास्तवच कसं बदलून टाकलं.
या घटनेनंतर त्या संपूर्ण कुटुंबाला सोतापत्ती फळाची प्राप्ती झाली, म्हणजे ते सर्वजण ज्ञानाच्या मार्गावर आले आणि याच अद्भुत परिवर्तनातून बुद्धांच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण शिकवणीचा उगम झाला, जो आपल्या चौथ्या भागाचा विषय आहे, जखमा नसलेल्या हाताची गाथा. नंतर काही भिक्खूंनी बुद्धांना एक खूप मार्मिक प्रश्न विचारला. ते म्हणाले, भगवान, शिकाऱ्याची पत्नी जिला सोतापत्तीची प्राप्ती झाली आहे, ती आपल्या पतीला शिकारीसाठी जाळी आणि धनुष्यबाण तयार करून देण्यात दोषी ठरते का? हा प्रश्न आपल्या मूळ विषयाच्या अगदी केंद्रस्थानी आहे, आपला हेतू आणि आपला सहभाग याबद्दल. पाणिमिहीचे वणोनास्य हरेय्य पाणिना विषम निभ्भणम विसमन्वेती नत्थी पापम अकुब्बतो. त्या प्रश्नावर बुद्धांनी उत्तर दिले, जर हातावर जखम नसेल तर कोणीही विष हाताळू शकतो. ज्याला जखम नाही त्याला विषाचा परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे ज्याचा हेतू वाईट नाही त्याच्याकडून पाप घडू शकत नाही. या गाथेतील पहिला महत्त्वाचा शब्द आहे वणो, म्हणजेच जखम. पण बुद्ध इथे केवळ शारीरिक जखमेबद्दल बोलत नाहीयेत. ही आहे एक नैतिक किंवा आध्यात्मिक जखम, म्हणजे आपल्या हेतूतील दोष, आपल्या मनातील द्वेष किंवा लोभ. जर आपल्या हेतूमध्येच ही जखम असेल तर आपली कोणतीही कृती हानिकारक ठरू शकते. आणि दुसरा महत्त्वाचा शब्द आहे अकुब्बतो. याचा अर्थ आहे जो वाईट करत नाही. ही एक अशी शुद्ध मानसिक अवस्था आहे जिथे व्यक्तीच्या कृती वाईट हेतूने प्रेरित नसतात आणि त्यामुळे नकारात्मक कर्म तयार होत नाही. शिकाऱ्याच्या पत्नीने केवळ आपल्या पतीची आज्ञा पाळली. तिचा हेतू कोणालाही इजा पोचवण्याचा नव्हता. तिचा हात म्हणजेच तिचा हेतू जखमेविरहित होता. तर मग या प्राचीन शिकवणीचा आजच्या काळात नेमका काय उपयोग? चला, ही गोष्ट आता आपल्या जगात आणूया. आपला 5वा भाग आहे आधुनिकतेसाठी एक नियमावली. समजा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आहोत. एखाद्या सहकार्याला त्याची चूक स्पष्टपणे सांगणं किंवा कंपनीच्या भल्यासाठी एखादा कठीण निर्णय लागू करणं. या कृती विषासारख्या वाटू शकतात, इतरांना दुखवू शकतात. पण जर आपला हेतू प्रामाणिकपणे मदत करण्याचा किंवा सुधारणा करण्याचा असेल, दुसऱ्याला खाली खेचण्याचा नसेल, तर आपले हात जखमविरहित आहेत. डिजिटल जगात तर हे रोजच घडतं. एखादी वादग्रस्त बातमी शेअर करणं किंवा ऑनलाईन चर्चेत भाग घेणं. इथे जखमी हात म्हणजे केवळ वाद जिंकण्याच्या किंवा लोकांमध्ये संताप निर्माण करण्याच्या हेतूने केलेली कृती. याउलट माहिती देण्याच्या किंवा समोरच्याला समजून घेण्याच्या जखमी रहित हेतूने केलेली कृती पूर्णपणे वेगळी ठरते. आणि आपल्या नात्यांमध्येही हेच तत्त्व लागू होतं. आपल्या प्रिय व्यक्तीला तिच्याच भल्यासाठी एखादं कठोर सत्य सांगणं किंवा नात्यात एखादी स्पष्ट मर्यादा घालणं, यामुळे सुरुवातीला नक्कीच त्रास होऊ शकतो. पण जर आपला हेतू शुद्ध, काळजीचा आणि प्रेमाचा असेल तर त्या कठीण शब्दांचं विष आपल्या कर्माला चिकटत नाही. चला, आता शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हे ज्ञान केवळ ऐकून ठेवण्यासाठी नाही, तर ते रोजच्या जगण्यात वापरण्यासाठी आहे. मग या शिकवणीला प्रत्यक्ष जीवनात कसं आणायचं? हा आहे आपला 6वा भाग, सराव. आपले हात तपासा. ही एक खूप सोपी 4 पायऱ्यांची सराव पद्धत आहे. पहिली पायरी, थांबा. कोणतीही कठीण कृती करण्यापूर्वी किंवा बोलण्यापूर्वी फक्त एक क्षण थांबा आणि एक श्वास घ्या. दुसरी पायरी, स्कॅन करा. स्वतःला अगदी प्रामाणिकपणे विचारा, या क्षणी माझा खरा हेतू काय आहे? तिसरी पायरी, जखमा तपासा. आपल्या मनात राग, अहंकार किंवा भीतीची कोणती जखम आहे का ते तपासा. आणि चौथी पायरी, काळजी घ्या. शक्य तितका स्पष्ट आणि दयाळू हेतूने कृती करा. तर मग जाता जाता हा एक विचार मनात ठेवूया. आज आपण आपल्या आयुष्यात कोणतं विष हाताळत आहोत? आणि आपले हात म्हणजे आपले हेतू खरोखरच जखमविरहित आहेत का? चला, या प्राचीन रूपकाला आपल्या रोजच्या जीवनात आत्मचिंतनासाठी आणि करुणेसाठी एक साधन बनवूया.